नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। शिवप्रताप मल्टीस्टेटने केला महिलांचा पुरस्कार देऊन गौरव। सांगली जिल्ह्यातील नामांकित शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा यांच्या वतीने समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला होता। या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीज प्रशासिका नंदा बहनजी, संस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांच्या हस्ते सन्मानित महिलांना पुरस्कार वितरित केले। शिवप्रताप मल्टीस्टेट ही संस्था वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असते। महिलांच्या कर्तृत्वाला मोठा मान सन्मान मिळवून देते। राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात आपले स्वतःचे स्थान मेहनतीने निर्माण केलेल्या महिलांचा या पुरस्काराच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला। यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विचारांवर ही संस्था चालत आहे, त्यामुळेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी असे उपक्रम राबवणे ही संस्थेची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केल्यास समाज अधिक सक्षम व सदृढ होण्यास मदत होते। शिवप्रताप मल्टीस्टेट नेहमीच समाजहिताचे उपक्रम यापुढेही राबवत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या पुरस्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने महिला, सभासद, ग्राहक व संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विविध महिलांनी आपले विचार मांडले। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज शिवप्रताप मल्टीस्टेटनं पश्चिम महाराष्ट्रातील कर्तबगार स्त्रियांचा सन्मान सोहळा आयोजित केला आणि त्यांना पुरस्कृत केलं। खरं तर समाजाप्रती असलेलं आपलं उत्तरदायित्व ज्या शिवप्रतापने आज सर्व स्त्रियांचा सन्मान करून दाखविलं, या शिवप्रतापच्या वाटचालीतील मी सुद्धा एक ग्राहक आहे। खरं तर शिवप्रतापच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे छोट्या खोलीत सुरू झालेल्या प्रवासापासून आज झालेल्या या गोल्ड टॉवरच्या इतिहासापर्यंतची मी साक्षीदार आहे। माझ्या आयुष्याच्या बचतीच्या जडणघडणीमध्ये ज्या शिवप्रतापचा फार मोलाचा वाटा आहे, त्यांचं स्त्रियांच्या प्रती असलेलं उत्तरदायित्व हे निश्चितपणानं आमचा सन्मान वाढविणारं आहे। स्त्रियांचा सन्मान करावा असं एखाद्या पतसंस्थेला वाटणं किंवा पैशांचा व्यवहार आणि हिशोब करणाऱ्या माणसांना स्त्रियांचा अवेअरनेस, स्त्रियांची प्रगती, स्त्रियांची डेव्हलपमेंट या बाबतीमध्ये लक्ष घालावं वाटणं हेच मुळी भूषणावह आहे। आज जवळजवळ 50 कुटुंबांशी शिवप्रतापने जो कौटुंबिक जिव्हाळा जोडला, अत्यंत शिस्तबद्धपणानं एक कौटुंबिक सोहळा आज तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत साजरा केला आणि कुटुंबाचं नातं हे कायमचं केलं। नेहमीची आपली नम्रता, नेहमीची आतिथ्यशीलता, लोकांना समजावून सांगण्याची आपल्या प्रत्येक नोकरदाराची पद्धती, पतसंस्था हे घर वाटलं पाहिजे असं समजून समाजातली ही घर आपण उन्नत करता आहात, या वृत्तीला मी मनापासून सलाम करते। तसं शिवप्रताप मध्ये आल्यानंतर शिवप्रताप आणि प्रताप शेठ दादा हे एक घट्ट नातं जे इथल्या पोरीबाळींशी जोडलेलं होतं, त्या दादांची आठवण या निमित्तानं येते आहे। तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कामसू वृत्तीला आणि हे सगळं खूप चांगलं हँडल करणाऱ्या विठ्ठल भैयाला मी मनापासून धन्यवाद देते। या सोहळ्याला 100 पार आयुष्य लाभावं आणि हा सोहळा अधिकाधिक दिमाखदार व्हावा अशा शुभेच्छा देते। नमस्कार, आज मला शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑप बँक विटा यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ माता यांच्या जयंतीनिमित्त महिलांना व मला, सर्व महिलांना व मला समाजरत्न महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले।
त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करते. ही बँक सांगली जिल्ह्यातील एकमेव अशी बँक आहे की तिथे महिलांचा सन्मान केला जातो आणि बँकेची उलाढाल 800 कोटी म्हणजे नॉट अ जग. या संस्थेमुळे अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत. अनेक मुले शिकून तयार झाले आहेत. अनेक महिलांना व्यवसायात प्रगती झाली आहे. आर्थिक वाढ सक्षम झाले आहे. कर्जाच्या विळखात अडकलेल्या महिला व सर्व या शिवप्रताप बँकेमुळे मुक्त झालेले आहेत. मी चेअरमन साहेबांना आणि ॲडव्होकेट विठ्ठल साहेब यांना धन्यवाद देते. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.